जग खूप गोंगाट करत असतं. पण स्वामींचं काम नेहमी शांतपणे चाललेलं असतं. तू देवाला ओरडून हाक मारतोस, पण स्वामी तुझ्या शांत श्वासामधली वेदना ऐकतात. ही गोष्ट आहे अशाच एका माणसाची, जो रोज देवासमोर बसायचा, पण देवाला प्रश्न विचारायचा थांबला होता. तो म्हणायचा, मी श्रद्धा ठेवली, मी प्रामाणिकपणाने राहिलो, पण तरी माझं आयुष्य असं का अडकलं? लोक म्हणायचे, स्वामी पाहतील, पण त्याला वाटायचं, स्वामी खरंच पाहत आहेत का? त्याच्या आयुष्यात दुःख आलं होतं, पण तो दुःख सांगत नव्हता. तो फक्त सहन करत होता. एक दिवस सगळं खूपच जड झालं. काम नाही, आत्मविश्वास नाही आणि मनात एकच प्रश्न, मी चुकलो का? तो मंदिरात गेला, डोळे मिटले आणि पहिल्यांदा काही मागितलं नाही. तो फक्त म्हणाला, स्वामी मी थकलोय. उत्तर लगेच आलं नाही, कारण स्वामी घाई करत नाहीत. पण त्या रात्री त्याला एक गोष्ट कळाली. स्वामी अडचण काढत नाहीत, ते माणूस घडवतात. तुटलेले माणूस भक्त बनवतो आणि घडलेला भक्त इतरांचा आधार बनतो. त्या दिवसानंतर तो माणूस बदलला. परिस्थिती नाही बदलली, लोक नाही बदलले, पण त्याची श्रद्धा शांत झाली. आता तो रोज म्हणायचा, स्वामी जाणतात. आणि जेव्हा श्रद्धा शांत होते, तेव्हा आयुष्य हळूहळू सरळ व्हायला लागतं. स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. आज ज्याच्या कोणी ओळखत नसेल ना, त्याचं काम बोलू लागलं. आज तो एकटा होता, तो इतरांना धीर देऊ लागला. कारण स्वामींनी त्याला यश नाही दिलं, त्याला बळ दिलं. ही गोष्ट त्या माणसाची नाही, ही गोष्ट तुझी आहे. जर आज आयुष्य खूप शांत वाटत असेल, तर घाबरू नकोस. मी काम करत असतात, तेव्हा गोंगाट नसतो. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच सोडत नाहीत.